आम्ही केली आहे केरळ ट्रिप स्वतःच्या गाडीने, कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीच्या मदतीशिवाय. आम्ही ही ट्रिप खूप कमी बजेटमध्ये केलेली आहे. पूर्ण फॅमिलीसह आम्ही पाहिले केरळचे समुद्र किनारे, तिथलं जेवण, बाहुबलीचा धबधबा, मुन्नार आयलँडची सुंदर बोटिंग, पुढे जटायूचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे मुन्नारकडे. सुंदर मुन्नारचा सुंदर अनुभव. तर यात आपण पाहणार आहे मुन्नारचे लोकेशन, मुन्नारला कसे जावे, कुठे राहावे, काय पाहावे. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा. याच्यामध्ये तुम्हाला समजेल खूप कमी बजेटमध्ये केरळ ट्रिप तुम्ही कशी प्लॅन करू शकता. जी ट्रिप करायला ट्रॅव्हल एजन्सी तर्फे 50 ते 60 हजार रुपये लागतील, पण आम्ही ही ट्रिप खूप कमी म्हणजे खूप कमी बजेटमध्ये केलेली आहे. तर ही सर्व माहिती घ्या आणि तुमची सुद्धा केरळ ट्रिप प्लॅन करा. मुन्नारला डायरेक्ट ट्रेन किंवा फ्लाईट नाही. तुम्हाला फ्लाईटने यायचं असेल तर कोची एअरपोर्टवर या, नाहीतर अलोवा किंवा एर्नाकुलम या रेल्वे स्टेशनवर या रेल्वेने, आणि तिथून पुढे मग मुन्नारला जावे लागते. साधारण 3-4 तास लागतात. पण आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीने ही केरळ ट्रिप करत होतो, त्यामुळे आम्ही गाडीने गेलो. मुन्नारच्या दिशेने जाताना रस्ता हा फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नसतो, तो स्वतःमध्ये अनुभव असतो. एका बाजूला ढगांनी स्पर्श केलेले डोंगर, दुसऱ्या बाजूला चहाच्या वळणदार बागा. तेव्हा आम्ही ऑलमोस्ट मुन्नार मध्ये पोहोचलेलो आहे आणि रस्त्यामध्ये काय आहे, ताडगोळे काय असते? ताडगोळे थंड असतात ते ताडगोळे. थंड असतात. हो हे का उघडल्यावर असं दिसतंय, बर्फासारखंच दिसतंय. नाडासारखं लागतं एकदम. मुन्नार समुद्र सपाटीपासून 1600 मीटर उंच आहे, म्हणून इथली हवा थंड स्वच्छ आहे. मल्याळम मधील मनु म्हणजे 3, आर म्हणजे नदी, मुथिरापुझा, नलथनी आणि कुंडला या 3 नद्यांची नावं. मनु आर म्हणजे मुन्नार असं नाव पडलेलं आहे. अम्मू कॉटेज असं काहीतरी नाव आहे. तिथं रूम बुक केलेले आहेत. आता आमची फॅमिली मोठी असल्यामुळे आम्ही 3 BHK घेतलेलं आहे. तर हे ह्यांचं रिसेप्शन इकडं, आणि आता वरती मी तुम्हाला रूम्स दाखवतो. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला सोफा वगैरे, आणि हे बेडरूम. आता इथं फॅन बिन AC असला काही प्रकार नाही आहे. हा मिरर, आणि हे टॉयलेट बाथरूम. आणि आता साधारणतः 4 वाजलेले आहेत, त्यामुळं आज आता काही जास्त काय होणार नाही. पण इथं फ्लॉवर पॉईंट, फोटो पॉईंट काहीतरी आहे ते करू. आजचा दिवस बघू त्या पद्धतीने. बघा रे व्ह्यू. तर हे पहा, रूम घेतली तिथून जवळच आहे, 10 मिनिटाच्या अंतरावर हा फोटो पॉईंट काहीतरी आहे पहा. इथले कॅमेरामन त्याच्यामध्ये फोटो काढतात आणि ते प्रिंट करून देतात, असं काहीतरी आहे. हाऊ मच फोटो? 100 रुपीज फोटो काढायचा. ओके. आम्हीही फोटो काढले. फोटोग्राफरकडून त्याची हार्ड कॉपी घेतली. आज मोबाईल कितीही ऍडव्हान्स झाला तरी काही दिवसांनी एका क्लिकवर हे फोटो डिलीट होतात. पण कागदावर छापलेले फोटो 20, 30, 50 वर्षांनी सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यामुळे कुठेही फिरायला गेले आणि तिथे फोटोग्राफरकडून हार्ड कॉपी मिळत असेल तर अवश्य घ्या. ह्या मेमरीज अनंत काळापर्यंत जिवंत राहतात. तसं पाहिलं तर मुन्नारला यायचं असतं थंड हवेसाठी. जेव्हा आपल्या इथे उन्हाळा चालू असतो तेव्हाही मुन्नारमध्ये थंड हवा असते, थंड वातावरण असते. त्यामुळे इथे पाहण्यासाठी असे खूप काही नाही, पण इथं यायचं असतं ते इथल्या थंड वातावरणासाठी. हे थंड वातावरण अनुभवण्यासाठी, जमिनीवर आलेले ढग पाहण्यासाठी.
दिवस दुसरा. आज आपल्याला जायचंय मुन्नारच्या सर्वात प्रसिद्ध दृश्य रांगांकडे. मेट्टुपेट्टी डॅम, इको पॉइंट आणि टॉप स्टेशन. आजचा दिवस म्हणजे वेस्टर्न घाटच्या उंचीवरून निसर्ग बघण्याचा. मुन्नारमध्ये साईट सिनिंगची मजा फक्त पॉइंट्स मध्ये नाही, त्या पॉइंट्स पर्यंत घेऊन जाणाऱ्या रस्त्यांवर आहे. एका बाजूला चहाचे मळे, दुसऱ्या बाजूला उतरत जाणारी दरी, मध्ये वळणावळणाचा रस्ता आणि कधी वरून धुकं तर कधी पाऊस. मधू त्याला विचार ना. थँक्यू. कशा लाव ना. मेट्टुपेट्टी भाग मुन्नार जवळील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे. डॅम, लेक आणि बोटिंग यामुळे फॅमिलीज इथे मोठ्या प्रमाणात येतात. या भागाची उंची ही सुमारे 1700 मीटरच्या आसपास आहे, त्यामुळे इथेही हवा खूप थंड जाणवते. इथं तर काय असं खास नाहीये, फक्त समोरच्या साईडला पुढं बोटिंग आहे आणि तुम्हाला बोटिंग तरच इकडे या, नाहीतर हे काय नाही आलं तरी चालेल. गाडीची काच खाली करून दिसणाऱ्या प्रत्येक दृश्यात मुन्नार स्वतःची ओळख पुन्हा पुन्हा दाखवतो. चहाचे मळे, कधी धुके, कधी पाऊस आणि नेहमीच दिसणारे शांत हिरवेगार डोंगर. तर आपण आता इथं इको पॉइंटला आलेलो आहे. आता बघू इको पॉइंट कुठे आणि तिथं काय किती आवाज घुमतोय. इको पॉइंट हे खूप मोठं किंवा भव्य ठिकाण नाही, पण मुन्नार साईट सीइंग रूटवर येणारा एक छोटा आणि पॉप्युलर स्टॉप आहे. इथे आल्यावर आम्ही थोडंसं लोकल मार्केट फिरलो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये बॅग्स, पर्स पाहिल्या, काही खरेदी केली. पण इथे एक गोष्ट खास घडली आणि तिथं मोबाईल विसरला. तर तिथल्या मुला आम्हाला इकडं पॉइंटवर मोबाईल आणून दिला. अण्णा थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्रवासात अशा छोट्या घटना खूप मोठा विश्वास देऊन जातात. टुरिस्ट प्लेस म्हटलं की अनेकदा जास्त पैसे घेणं, फसवणूक होणं, वस्तू हरवलेली ती परत न मिळणं अशी भीती मनात असते. पण केरळमध्ये अनेक ठिकाणी पर्यटकांबद्दलची काळजी, प्रामाणिकपणा आणि साधेपणा जाणवतो. त्या दुकानदाराने मोबाईल परत दिला. ही फक्त आमच्यासाठी मदत नव्हती, ती त्या ठिकाणच्या संस्कृतीची झलक होती. तर तिकडून असं वरती यायचं आणि इथं 10 रुपये तिकीट आहे आणि इथं 10 रुपये तिकीट काढल्यावर इथं यायचं. त्यामुळे आता आवाज देऊन बघू. 1 मिनिट. आवडला परत एकदा. हा परत एकदा. परत एकदा बोल का माऊ येतो आवाज. हा माऊ ते इथरून मगाशी ओरडलो होतो, पण आता आपण अजून खाली जाऊ. चला ना खाली. माऊ माऊ तर आता हा इको पॉइंट होता आणि म्हणजे आपल्या मुन्नार पासूनच पुढं आलं की तो डॅम होता. डॅम तर काय मला एवढा आवडला नाही, पण इको पॉइंट ठीक आहे, आपण इथं येऊ शकतो, थोडा वेळ घालू शकतो. आणि आता इथूनच पुढं अजून एक काहीतरी डॅम आहे, ठीक आहे, तिथे गेल्यावर नाव सांगतो. आणि त्याच्या पुढं मग टॉप पॉइंट का टॉप डेस्टिनेशन असं काहीतरी आहे, टॉप स्टेशन. तर तिथं जायचं. ते टॉप स्टेशन जे काय ते तिथून व्ह्यू खूप छान दिसतो, म्हणजे परत ढगाच्या वरती जातो आपण, अशा पद्धतीचा व्ह्यू असतो. तर हे सगळं एकाच रोडवर आहे, म्हणजे तुम्हाला नंतर परत कन्फ्युजन व्हायला नको. आता डायरेक्ट टॉप स्टेशनला जायचं, तिथूनच मग रिटर्न आपल्याला मुन्नारला यायचं. हे सर्व सुंदर दिसणारे चहाचे मळे हे प्रायव्हेट आहेत, खाजगी मालकांचे आहेत आणि
एका मालकाचे 1000-2000 एकर असे मळे आहेत. तर चेन्नई एक्सप्रेसमध्ये आपण जे गाण्याचे शूट पाहिले आहे तर ते मुन्नारमध्येच झाले होते. यूट्यूबवर आपल्याला शेकडो व्हिडिओ दिसतील आणि ते स्पॉट दाखवताना दिसतील. इथे शूट झाले होते, तिथे शूट झाले होते, पण त्याचे शूटिंग या पब्लिक रोडवर झालेले नव्हते. आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा आम्हाला सांगितले गेले की ते टी गार्डन मध्ये आतमधल्या साईडला जाऊन प्रायव्हेट टी गार्डन मध्ये ते शूटिंग झालेले आहे आणि आपल्याला तिथे जाण्याची परमिशन नाही. तर आपण हे टॉप स्टेशनच्या खाली आलेलो आहे आणि इथं लईच बारीक रोड आहे. पार्किंगला पण जागा नाही, तरी पण भेटली एका ठिकाणी जागा आपल्याला नशिबाने. तर आता वरती जाऊन बघू आपण कसं काय. टॉप स्टेशन मुन्नार साईट सिनिंग मधला एक महत्वाचा व्ह्यू पॉइंट आहे. टॉप स्टेशन हे केरळ आणि तमिळनाडू बॉर्डर जवळचं उंचीवरचं ठिकाण आहे. इथून खाली तमिळनाडूमधील व्हॅली आणि दूरवर वेस्टर्न घाट्सच्या डोंगर रांगा दिसतात. हवामान क्लिअर असेल तर इथून खूप लांबपर्यंतचं दृश्य दिसू शकतं, पण धुकं असेल तर व्ह्यू कधी कधी अर्धा होतो, कधी पूर्ण लपतो. त्यामुळे टॉप स्टेशनला येताना वेदर खूप महत्वाचं ठरतं, पण प्रत्येकासाठी हे उलट असतं. जेव्हा इथे ढग असतात तेव्हा लोक म्हणतात ढगामुळे काहीच दिसलं नाही, आणि आता आम्ही आलो तर ढग नाही, आणि आता असं वाटतंय की ढग असायला पाहिजे होते. ढगांच्या वर आल्यासारखा अनुभव आला असता. टॉप स्टेशन परिसर नीला कुरिंजी या नावाच्या फुलांसाठी ओळखला जातो. ही फुले साधारणतः 12 वर्षांनी मोठ्या प्रमाणावर इथे फुलतात. त्यावेळी डोंगराचा रंग बदलतो, तो निळसर जांभळा दिसू लागतो. या भागात शेवटचा मोठा ब्लूम 2018 मध्ये झाला होता. त्यामुळे पुढचा मोठा ब्लूम 2030 मध्ये विशेषतः सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आसपास होणे अपेक्षित आहे. म्हणजे 2030 मध्ये हे डोंगर तुम्हाला थोडेफार निळसर जांभळे झाल्यासारखे दिसतील. म्हणून 2030 मध्ये मुन्नारला जाणाऱ्यांसाठी हा काळ खूप खास ठरू शकतो. हे मिलच मागवलेलं आहे. मिल म्हणजे काय असतं, फक्त भात आणि नंतर त्याच्यामध्ये सांबर देतात, हे एक्स्ट्रा 2 भाज्या देतात, एवढंच. आणि मग फिश पण मागवलं आहे 150 रुपयाला एक पीस. हा, हे पण काहीतरी आहे एक्स्ट्रा, बघू ते कढी सारखं आहे ते. ठीक आहे, बघू आता. पण इथं ह्याच्याशिवाय दुसरं जिथं जाऊ तिकडे मिल, आणि आपण केरळमध्ये आलोय म्हणल्यावर ते गरजेचं आहे तो एक्सपिरियन्स करणं. टॉप स्टेशन पाहून आम्ही परत मुन्नारच्या दिशेने निघालो. या परतीच्या रस्त्यावर पुन्हा एकदा जाणवलं की मुन्नारची खरी जादू फक्त एखाद्या ठराविक पॉइंटमध्ये नाही, तर संपूर्ण रस्त्यात आहे. इथला प्रत्येक फूट, प्रत्येक मीटर आणि प्रत्येक वळण सुंदर वाटतं. गाडी पुढे सरकत राहते, पण डोळे सतत बाहेरच अडकून राहतात. मुन्नारचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच प्रकारचं दृश्य पुन्हा पुन्हा दिसतं, तरी ते कधीच बोरिंग वाटत नाही. चहाचे मळे, डोंगर, धुकं परत परत दिसतं, पण प्रत्येक वेळी ते वेगळं वाटतं. प्रत्येक वळणावर गाडी थांबून फोटो काढावा असं वाटतो. थोडं पुढे आलो तर आकाशात ढग भरून आले होते. डोंगरांच्या मागून येणारे काळे ढग आणि खाली पसरलेली हिरवाई, हा नजारा खूप सुंदर दिसत होता. आणि काही वेळातच पाऊस सुरू झाला. सुरुवातीला पाऊस हलका होता, पण हळूहळू तो वाढू लागला. रस्त्यावर पावसाचे थेंब, गाडीच्या काचेवरून वाहणारं पाणी आणि बाहेर आणखी गडद होत जाणारी हिरवाई, या सगळ्याचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. रस्त्याच्या कडेला उभी असलेली उंच निलगिरीची झाडं वेगळीच भावना देतात. त्या झाडांकडे पाहिलं की आपण निसर्गासमोर किती लहान आहोत याची जाणीव होते. एका बाजूला चहाचे मळे, दुसऱ्या बाजूला उंच निलगिरीची झाडं, दूरवर डोंगर आणि मध्ये पावसाचं वातावरण. हा पूर्ण अनुभव पाहण्यासारखा नाही, तर शांतपणे जाणवण्यासारखा होता. पावसातलं मुन्नार अजूनच वेगळं दिसतं.
रंग जास्त गडद होतात, हवा जास्त थंड होते आणि डोंगरावरचं धुकं संपूर्ण दृश्याला एक वेगळा मूड देतं. हा सगळा अनुभव घेत आम्ही पुढे आलो आणि पोहोचलो टी फॅक्टरी मध्ये. मी पण थांबते, मला काही भाऊ लिस्निंग आहे ते लर्निंग आहे. मग तू काय नाही करत एवढी? माझं लर्निंग झालेलं आहे. टी फॅक्टरीला व्हिजिट केलंय, पण सोमवारी टी फॅक्टरी बंद असते. म्हणजे आतमधून जे काय आपल्याला दाखवतात चहापत्ती कशी बनते तर ते नाहीये. त्यामुळं नाही, आता इथं फक्त खरेदी करायची. इथं आता चहापत्ती वगैरे आपल्याला जे काय लागतंय ते खरेदी करायची आणि मग जायचं. तुम्ही जर का इथं येणार असेल, तुम्हाला टी फॅक्टरी व्हिजिट करायची असेल तर सोमवारी येऊ नका. किती आहे त्याच्यात? 4. ठीक आहे, ओके. हा, चॉकलेट घेतले चॉकलेट पण घेऊ जिंजर टी आणि काय स्पेरंबर. ठीक आहे, कुठली घ्यायची? पलीकडे चला. हा, इलायची घेऊ. कितीला आहे? कितीला आहे बघू. 640. चहापत्ती खरेदी केली आणि पुढे गेलो चॉकलेट फॅक्टरी मध्ये. तर आपण आता इथं चॉकलेट फॅक्टरीला आलेलो आहे आणि मगाशी ज्या टी गार्डनला होतो टी फॅक्टरीला 120 रुपये एंट्री तिकीट आहे आतमध्ये जायचं. चहा तिथं 50 रुपयाला आहे. आता तुम्हाला फरक सांगतो, उटीमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा 10 रुपये एंट्री तिकीट होतं आणि चहा फ्री होता. आणि हे 120 रुपये घेतात, म्हणजे ते बघायचे. आणि चहा फ्री पण नाही आहे 120 रुपये घेऊन. पण ते काय नाही, मुन्नार मला तर काय बरोबर वाटा ना. लुटायचे धंदे द्या मुन्नारमध्ये. आता ही चॉकलेट फॅक्टरी आहे, बघू. चॉकलेट फॅक्टरी इथं एंट्री तिकीट नाही, नशीब इथे हे बनवलेलं आहे. तसं मुन्नार आम्हाला कमर्शियलाइज खूप दिसलं. वातावरण खूप सुंदर आहे, उटीपेक्षाही खूप सुंदर आहे. नजारे, ग्रीनरी या सर्व गोष्टी अद्भुत आहेत, पाहण्यासारख्या आहेत. उटीपेक्षाही इथं खूप काही सुंदर पाहायला मिळतं, पण कमर्शियलाइज आहे. वा, हे ना चॉकलेट आहेत आणि इथं पण 250 रुपये 250 ग्रॅम, 400 रुपये 250 ग्रॅम. काय नक्की एवढी काय हाय क्वालिटी आहे माहीत नाही. पण लय मोठा धंदाच आहे सगळा. टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरीचा अनुभव थोडा कमी पडला, म्हणून आम्ही पुढे गेलो एलिफंट पार्क मध्ये. आणि तिथे एलिफंट पार्क आहे, इथं आलोय आणि एलिफंट राईडला काय नक्की आता इथं पर पर्सन 1000 रुपये एलिफंट राईड. आणि मोबाईल अलाउड नाही, कॅमेरा अलाउड नाही. आणि 1000 रुपीज पर पर्सन आणि 10 मिनिट राऊंड. काय इतकं कमर्शियलायझेशन, इतकी लूट. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट मला ती स्वस्त दिसाना. आता मी हळूच तुम्हाला तो फोटो काढून दाखवतो की तिथे जे लिहिलेलं आहे की नो फोटोग्राफ नो मोबाईल. ठीक आहे, तिकीट तुमच्या पद्धतीने ठेवा, पण हत्तीबरोबर राईड करताना फोटो तरी पाहिजेलच ना. मोबाईल अलाउड नाही, असं कसं? पण आता एक गोष्ट पहा, हे पहा, लोकांची लायकी नाही यांना काही फ्री द्यावा असं. त्यामुळं काय हे लोक इथं कंपो चहाच्या मळ्याचे मालक की लोकांनी इथं काही घाण करू नये म्हणून. तर हे पहा, आपण इथं आता एक आणि आपल्याला एड्रेस देणार आहे. आपलं नाहीये बाहेर, आपलं दुकान नाहीये. चला इथं. तर आपण आता मुन्नारवरून निघालोय आणि मुन्नारला खरंच खूप थंड वातावरण असतं. म्हणजे एवढं थंड वातावरण असतं की रूम मध्ये राहूशी वाटत नाही. अख्खी फरशी गार होती, आपले मोबाईल वगैरे कपडे पण एवढे गार होतात ना. तर आता पुण्यामध्ये एवढं गरम होत असेल आणि इथे एवढं गार.
तर ठीक आहे, आपण आता मुन्नार सोडतोय. जाता जाता 2-3 पॉइंट आहेत, ते पॉइंट बघू आणि पुढे आपल्याला आता कोइंबतूरला जायचंय. आणि जाताना आपल्याला जंगल मधून जायचंय, जो काही जंगल एरिया आहे त्यामधून जायचंय. मग तिथं आता काय माकडं, हरण आणि चान्सेस असले तर हत्ती दिसतील. ठीक आहे, चला बघू आता आपण पुढे. आता आज आम्ही मुन्नार सोडत आहोत. आता रस्त्यात आम्ही एराविकुलम नॅशनल पार्क आणि लक्कम वॉटरफॉल या दिशेने निघालो. आणि काल वेळेमुळे आमचा कलारी शो पाहणे राहून गेले. तुम्ही मुन्नारला आले तर तुम्ही हा शो पाहू शकता. मुन्नारवरून निघालो तरी पुन्हा पुन्हा प्रत्येक वळण थांबायला भाग पडत होतं, फोटो काढायला भाग पडत होतो. आम्ही येतानाही बऱ्याच ठिकाणी थांबलो, सुंदर नजारे पाहिले, फोटो काढले. व पुढे पोहोचलो एराविकुलम नॅशनल पार्क इथे. पण इथे आम्ही थांबलो नाही, कारण उटी ट्रिप मध्ये अशी आम्ही जंगल सफारी केली होती, त्यामुळे आम्हाला इथे काही वेगळं वाटलं नाही. पण तुम्ही इथे थांबू शकता, ही ट्रिप करू शकता. आता हे काय नाव आहे? लक्कम मार्ट, लक्कम वॉटरफॉल. लक्कम वॉटरफॉल. आता तिथं आलेलो आहे आपण आणि आता तिथं बघू नक्की पाणी आहे का नाही, किती धबधब्यातलं पाणी दिसतंय बघू. आता चला, हे पहा इथं आता वॉटरफॉलच्या इथं आलेलो आहे. याला पार्किंग आहे की इकडं पुढं लावली असते तरी चाललं असतं. ठीक आहे, बघू. हे पहा, हा वॉटरफॉल. पाणी काही जास्त नाहीच आहे. इथं पावसानंतरच चांगलं पाणी येणार आहे. पण तिथं कसं जायचं ते लिहिलेलं आहे. लक्कम वॉटरफॉल 100 मीटर. असं इकडं वर गेल्यावर 100 मीटर वॉटरफॉल आहे, पण इकडं तिकीट आहे 60 रुपये पर पर्सन तिकीट आहे. पण विषय असा आहे की जर का इथंच एवढं कमी पाणी आहे तर मग वरती काहीच नसेल. त्यामुळं आम्हाला तर काही जाऊन उपयोग वाटत नाही आहे. हे पहा, हां म्हणजे आता आपण ज्या पुलावरून जे बघितलं होतं, हां म्हणजे इथं काहीच पाणी नाही आहे. मग तिकडं जाऊन काय उपयोग आहे. पण इथं जर का तुम्हाला पाणी व्यवस्थित वाटलं तर तुम्ही तिकडं जाऊ शकता 60 रुपीज तिकीट काढून. पण आपलं पुढचं लोकेशन कव्हर करू. आता मुन्नार संपत आलं होतं. शेवटच्या टप्प्यात सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणाऱ्या चहाच्या बागा खूप सुंदर दिसत होत्या. कधी त्या डोंगराच्या उतारावर रेषासारख्या पसरलेल्या दिसत होत्या, कधी पावसामुळे अगदी गडद हिरव्या दिसत होत्या आणि कधी धुक्यात अर्ध्या लपलेल्या दिसत होत्या. आणि आता केरळ संपून तमिळनाडूची पण बॉर्डर जवळ आली होती. म्हणून जाता जाता शेवटी केरळच्या खाण्याचा आस्वाद घ्यावा म्हणून आम्ही हॉटेलमध्ये थांबलो व मील मागवली. ओके. आणि हे अनलिमिटेड असतं, म्हणजे अजून आपल्याला राईस लागला तर ते अजून देतात. म्हणजे असं एवढंच दिलं आणि संपलं असं नाही. आता हे अजून दिले काय, ते नारळाचं काहीतरी स्पेशल असतं आणि फिश पण दिलंय बघा. ही आता पुरेपूर नाही ठीक. हा टाळू थोडा बस बस बस. पुढे आम्ही जंगलाच्या रोडवर गेलो. तिथे माकड, मोर, लांडोर दिसत होते. जंगलामध्ये समोरासमोर यांना पाहण्याचा अनुभव सुंदर होता. आता आम्ही तमिळनाडूमध्ये प्रवेश करणार आहे व पुढे आदियोगीकडे जाणार आहे. आम्ही ही ट्रिप स्वतःच्या गाडीने केली. केरळचे बीचेस पाहिले, बाहुबली धबधबा, मुन्नार आयलँड, जटायू, मुन्नार आणि सर्वात महत्वाचे आम्ही असे केरळ पाहिले जे ट्रॅव्हल कंपनीतर्फे ट्रिप केल्यावर पाहायला मिळणार नाही. आम्ही कुठे राहिलो, त्याचे नंबर, ॲड्रेस, ट्रिप कशी प्लॅन केली, किती खर्च आला याची एक PDF केलेली आहे. जेव्हा स्वतःच्या गाडीने तुम्हाला केरळ ट्रिप करायची असेल तेव्हा ही PDF खूप उपयोगी पडेल. कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीच्या मदतीशिवाय तुम्ही या PDF ची मदत घेऊन केरळ ट्रिप प्लॅन करू शकता व हजारो रुपये वाचू शकता. PDF लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर पुढील एपिसोड मध्ये पाहू केरळ सोडल्यावर आम्ही पुण्यात कसे आलो, किती दिवस लागले. येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.
हा व्हिडिओ फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा व तुमची केरळ ट्रिप नक्की प्लॅन करा. हे पहा आता केरळ संपलेलं आहे. हा पूल म्हणजे ना बॉर्डर आहे केरळ आणि तमिळनाडूची. तर आता केरळ संपलेलं आहे आणि आता आपण तमिळनाडू मध्ये आलेलो आहे. हे बघा आता हे वेगळं इथं टायगर रिझर्व काय आलेलं आहे यांचं. आता हे काय लिहिलंय, अण्णामलाई टायगर रिझर्व वेलकम्स यू.